शरद पवार हे आता पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। गणगोटे कुटुंबाचा सांत्वन करण्यासाठी आणि गणगोटे यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार सध्या दाखल झालेले आहेत। कौस्तुभ गणगोटे यांचा देखील मृत्यू या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला होता आणि शरद पवारांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे कौस्तुभ गणगोटे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि गणगोटे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। शरद पवारांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी जगदाळे कुटुंबाचं सांत्वन केलेलं होतं। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता ते थेट पोहोचलेले आहेत कौस्तुभ गणगोटे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि गणगोटे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे सध्या कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। या दोन्ही कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणगोटे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। दुसरीकडे आता संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात देखील झालेली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे आता कौस्तुभ गणगोटे यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे आता संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला देखील सुरुवात झालेली आहे। या अंत्ययात्रेची देखील थेट दृश्य लोकशाही मराठी तुम्हाला दाखवते। संपूर्ण पुण्यामध्ये आता दुःखाचं वातावरण आहे आणि जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला देखील आता सुरुवात झालेली आहे। त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांची देखील ही दृश्य आपण पाहतोय। दोन्ही ठिकाणी हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। संपूर्ण परिसर आणि नातेवाईक देखील आता शोकाकुल वातावरणामध्ये आता हे अंत्यसंस्कार केले जात आहेत। संपूर्ण दुःखाचा हा सगळा क्षण आपण पाहतोय। तर शरद पवार हे आता गणगोटे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। कौस्तुभ गणगोटे यांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय। संतोष जगदाळे यांची ही अंत्ययात्रा देखील आता निघालेली आहे। काश्मीरमधून धनंजय जाधव दाम्पत्य आपल्यासोबत जोडलेलं आहेतच। धनंजयजी, माफ करा, आपण चर्चा करत होतो, मात्र अंत्यविधीची देखील दृश्य आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय। संपूर्ण पुण्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खऱ्या अर्थानं काल सुद्धा तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधत होता। तुम्ही जी भूमिका घेतली, खरं तर त्या भूमिकेचं कौतुक, कारण तुम्ही काश्मीरमध्येच राहून आपल्या पर्यटकांना सुखरूपपणे महाराष्ट्रात शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत आहात आणि सरकारसोबत देखील तुम्ही संपर्कामध्ये आहात। मात्र काही तांत्रिक अडचणी त्यांच्या संपर्कासाठी आपल्यामध्ये आलेल्या आहेत। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। अमोल, संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे, अधिकची अपडेट। काही अंतर खरं तर पायी चालत ही अंत्ययात्रा आहे ती निघालेली आहे आणि शहीद चौकापासून अँब्युलन्स मधून संतोष जगदाळे यांचा पार्थिव आहे ते सुद्धा वैकुंठ स्मशानभूमीत नेलं जाईल। पण घरापासून आता ही अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। महत्वाचं म्हणजे संतोष जगदाळे यांची जी मुलगी आसावरी आहे हीच आता संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाला अग्नी सुद्धा देणार आहे। सर्व अंत्यसंस्कार हे तिच्याच माध्यमातून केले जाणार आहेत, कारण की जगदाळे कुटुंबियापैकी संतोष जगदाळे यांना एकुलती एक मुलगी ही आसावरी आहे आणि त्यामुळे आता तीच सर्व पुढचे जे विधी असणार आहेत ती करणार आहेत। पण ही दृश्य आपण पाहतोय की संपूर्ण कुटुंब शोकसागरामध्ये पसरलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आसावरी
हिचं आपण चेहरा पाहिला तर त्या तरुणीच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळते, कारण की तिच्या समोर तिच्या वडिलांना या आतंकवाद्यांनी 3 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि अजूनही तिच्या डोळ्यासमोरून ते दृश्य आहे ते जाताना दिसत नाहीये. एक मोठं दुःख आहे, दुःखाचा डोंगर या जगदाळे कुटुंबियांवर खरं तर कोसळलेला आहे आणि आता अखेरचा निरोप आहे तो संतोष जगदाळे यांना दिला जातोय. संपूर्ण या परिसरामध्ये एक शोकाकुल वातावरण आपल्याला पाहायला मिळते. शहीद अमर रहे अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात. त्याचबरोबर पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि अनेक जण आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये आता सहभागी झालेले आहेत. इथले जे स्थानिक रहिवासी आहेत संतोष जगदाळे यांचे मित्रमंडळी आणि त्यांचे नातेवाईक हे सुद्धा आता या अंत्ययात्रेला सहभागी झालेले आहेत आणि आता या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळामध्ये अँब्युलन्स मधून ही अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जाईल आणि तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाईल. दुसरीकडे कौस्तुभ गणपोटे यांच्या घरी सुद्धा आता शरद पवार दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं होतं. तिथली सगळी हकीकत आहे, घटनाक्रम आहे तो सुद्धा त्यांनी जाणून घेतलेला होता आणि आता कौस्तुभ गणपोटे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा शरद पवार करतायत आणि खरं तर अतिशय मोठी दुर्दैवी घटना आणि महाराष्ट्रावर हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण की महाराष्ट्रातल्या 6 जणांवर आतंकवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळला आहे. पुण्यामध्ये 2 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या दोघांवरही आता अंत्यसंस्कार आहेत ते केले जाणार. अमोल, हे अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोतच, मात्र पुन्हा मी श्रीनगरमध्ये जातोय. जाधव कुटुंब आपल्यासोबत जोडलं जात आहे. धनंजय जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहे. धनंजयजी, तुम्ही संपूर्ण पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथंच थांबण्याची भूमिका घेतलेली होती. खरं तर त्या भूमिकेचं कौतुक. आणि काय बदल तुम्हाला जाणवतोय आता हल्ला झाला त्यानंतर सध्याची परिस्थिती नेमकी काय? सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आलेली आहे. खरं तर पॅनिक वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सगळ्यांचीच मानसिकता महाराष्ट्रामध्ये परतण्याची आहे. स्वाभाविक आहे, प्रत्येकाच्या आतमधनं येणाऱ्या भावना वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचं योगदान वेगळं असतं. त्यानुसार त्यांच्या भावना त्यांच्या जागेवरती बरोबर असतील. परंतु आत्ताची वेळ अशी आहे की एकमेकाला सहकार्य करणं, पर्यटक म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, भारतीय म्हणून आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं विमानं सोडलेली आहेत आणि त्या विमानांच्या ज्या यादीमध्ये आपलं नाव येतंय त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. प्रत्येकाचं योगदान वेगळं असतं. त्यानुसार त्यांच्या भावना त्यांच्या जागेवरती बरोबर असतील. परंतु आत्ताची वेळ अशी आहे की एकमेकाला सहकार्य करणं, पर्यटक म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, भारतीय म्हणून आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं विमानं सोडलेली आहेत आणि त्या विमानांच्या ज्या यादीमध्ये आपलं नाव येतंय त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. जास्तीत जास्त महाराष्ट्रात. धनंजयजी, मी तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतोय. काही प्रतिक्रिया देखील पुण्यातून आपल्याकडे येतात, त्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. सरकारने त्याची तयारी केलेली आहे. पंतप्रधानांशी काही बोलणं झालं तुमचं या संदर्भात? पुरेशी आहे का? कारण अनेक नागरिकांकडनं, कुटुंबियांकडनं त्यांच्यावरती अटॅक करावा, पाकिस्तानवरती हल्ला करावा, त्याला चोख उत्तर द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन काय? पाकिस्तानला आता सुटका नाही. आता ते भारतीयांची ताकद बघून घेतील. आतापर्यंत आपण सहिष्णुतेची भूमिका घेतली. कुठल्याही वेळेला आपण नियमांचा, करारांचा भंग केला नाही. पण प्रत्येक वेळेला जर का पलीकडनं उत्तर येणार असेल, पलीकडनं त्रास होणार असेल, तर आता हा देश एक गाल पुढे केल्यावर दुसरा, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार नाही, तर बिलकुल प्रत्युत्तर देईल. एवढं पाकिस्तानी समजून घ्या. पंतप्रधानांबरोबर काय बोलणं झालंय आपल्या संदर्भात? धन्यवाद. तर मेधा कुलकर्णी यांच्याशी देखील आपण हा संवाद पाहत होतो. त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. श्रीनगरमधून जाधव दाम्पत्य आपल्यासोबत जोडलेलं आहेत. धनंजयजी, तुमचा एक व्हिडिओ देखील मी पाहिलेला आहे. सुबोध पाटील हे जखमी झालेले आहेत या हल्ल्यामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलेला होतात आणि त्यांचा संपर्क तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये करून दिला. नेमकी तो प्रसंग नेमका कसा होता? ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही संपर्कात होतोच गेले 2 दिवस. परंतु जे सुबोध भावे आहेत त्यांचे पॅन कार्ड, एटीएम, सुबोध पाटील जे आहेत त्यांचे पॅन कार्ड, एटीएम किंवा या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जे पूर्वी ज्या हॉस्पिटलला होते पेहलगामच्या त्या हॉस्पिटलला राहिल्या होत्या. मग काही यंत्रणांची उपलब्धता करून त्यांना आम्हाला त्या गोष्टी परत मिळवून द्यायच्या होत्या. त्या बाबतीमध्ये तिथे असणारे मिलिटरीचे अधिकारी, मुख्यमंत्री महोदय या सर्वांशी बोलणं झालं आणि ती आम्ही कनेक्टिव्हिटी त्यांना करून दिली की बाबा त्यांची काही ज्या गोष्टी राहिल्या, जे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात आपल्यासाठी श्रीनगरमध्ये असताना समजा, तर त्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून देण्यासाठी तो समन्वय करून देणं आम्हाला गरजेचं पडलं.
मुख्यमंत्री मोदयांनी पण तातडीच्या संपर्काला दाद ठीक आहे. दिली आणि हा प्रसंग अगदी. घडला. पण मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचंय की पाकिस्तानला असेल, त्या अगदी. जी लोक दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत, धर्माच्या विरोधामध्ये दुसऱ्या धर्माला शिव्या ठीक देतात आहे. आहेत, लोक मारतात आहेत, अगदी. त्यांना मुद्दाम जबाब धनंजयजी, दिलाच पाहिजे. वेळेची कमतरता आपल्याकडे आहे. तुर्तास तुम्ही लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. ही थेट दृश्य आपण पाहतोय. शरद पवार यांनी आता कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे. तर दुसरीकडची ही दृश्य देखील आपण पाहतोय. संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा देखील निघालेली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेची दृश्य आणि दुसरी दृश्य आहेत शरद पवार यांनी आता कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्या ठिकाणाहून आता शरद पवार रवाना होत आहेत. ही शरद पवारांची दृश्य देखील आपण पाहतोय. या दोन्ही कुटुंबाचं शरद पवारांनी भेटून सांत्वन केलेलं आहे. शरद पवारांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची आधी भेट घेतली, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये शरद पवार हे गणबोटे कुटुंबाकडे पोहोचले, गणबोटे कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यानंतर आता शरद पवार या ठिकाणावरून निघालेले आहेत. मात्र आता तिकडे संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता कौस्तुभ गणबोटे यांच्या देखील अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. पण पूर्ण शोकाकुल वातावरण या दोन्ही परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण दोघेही सख्खे मित्र होते, सोबत पर्यटनासाठी गेले होते. मात्र दुःखाचा डोंगर कोसळला दोन्ही कुटुंबावर. दहशतवादी हल्ला झाला, दोघांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र हे सगळं शोकाकुल वातावरण पुण्यातील आपण पाहतोय. तर दोन्ही कुटुंबांची सांत्वनपर भेट शरद पवारांनी घेतलेली आहे. संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सध्या सुरुवात झालेली आहे. शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या दोघांच्याही पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, दोन्ही कुटुंबाचं सांत्वन केलं. संपूर्ण पुण्यावर आता हा दुःखाचा डोंगर आणि शोकाकुल वातावरणामध्ये हे अंत्यसंस्कार केले जात आहेत. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचं शरद पवारांनी अंत्यदर्शन घेतलं, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे आता संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.